नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड शास्ती माफी योजना 2024 मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 40% सूट। त्वरा का योजना दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच लागू। आपला मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। जप्तीची नामुष्की टाळा। आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सोमवार 4 मार्च को दोपहर 2 बजे नांदेड़ के श्री गुरु गोविंद सिंह जी हवाई अड्डे पर हेलीकॉप्टर से आगमन हुआ था। राज्य के पूर्व मुख्यमंत्री तथा सांसद अशोक चव्हाण, सांसद प्रताप पाटिल चिखलीकर, हेमंत पाटिल, विधायक बालाजी कल्याणकर, सांसद अजित गोपछड़े, विधायक राम पाटिल रातोलीकर, तुषार राठौड़, राजेश पवार, विधायक श्याम सुंदर शिंदे, विशेष पुलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिलाधिकारी अभिजीत राउत, पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे सहित नांदेड़ भाजपा के अन्य पदाधिकारी कार्यकर्ताओं ने प्रधानमंत्री मोदी का एयरपोर्ट पर जमकर स्वागत किया। नांदेड़ एयरपोर्ट पर मात्र 5 मिनट में उन्होंने सांसद अशोक चव्हाण और सांसद प्रताप पाटिल चिखलीकर से वार्तालाप किया। नागपुर से आदिलाबाद में आयोजित सार्वजनिक सभा के लिए प्रधानमंत्री मोदी भारतीय वायुसेना के हेलीकॉप्टर से आए थे। बाद में उसी हेलीकॉप्टर से वे नांदेड़ पहुंचे थे। 5 मिनट की इस भेंट वार्ता में उन्होंने आगामी नांदेड़ लोकसभा चुनाव का जायजा लिया। दौरान मोदी मंत्र कायम है ऐसी प्रतिक्रिया सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने दी है, तो वहीं राज्यसभा का सदस्य बनने के बाद पहली बार नांदेड़ में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात मेरे लिए महत्वपूर्ण रही ऐसी प्रतिक्रिया सांसद अशोक चव्हाण ने MCN हिंदी न्यूज को दी। भेट अतिशय आनंददायी होती आणि त्यांचं स्वागत सर्वांनी अतिशय उत्सुकपणे केलेलं आहे। अतिशय प्रसन्नपणाने त्यांनी सर्वांना चर्चा केली, सर्वांची बोलले आणि मला वाटतं ज्या जे कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती स्वागताची ते अतिशय समाधानी झाले। विषय असा आहे की या संदर्भामध्ये इथं कोणाची चर्चा झालेली नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार इथं अलायन्स असल्यामुळे त्यांच्या लेवलला चर्चा होऊन मग तिकीट वाटपाचा निर्णय शेवटी घेतला जाईल। परंतु या ठिकाणी सर्वांनी त्यांचं स्वागत केलं, प्रत्येकाला त्यांनी परिचय करून घेतला आणि प्रत्येकाला त्यांनी आता प्रत्येकाला वेगवेगळं बोलले। ज्यांनी काही प्रश्न विचारला असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम त्यांनी जवळपास 48 कार्यकर्त्यांची भेट झाली। त्यामध्ये अशोकराव चव्हाण होते, मी होतो, हेमंत पाटील होते, डॉक्टर अजित गोपछड़े होते, आमदार मंडळी होती, पक्षाचे 3ही अध्यक्ष होते आणि सगळे पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। मोदी मंत्र कायमच आहे, नवीन द्यायची काही आवश्यकता नाही। मोदीचा मंत्र 24 आवर्स सब सुरूच असतो। स्वागत केलं। मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर आणि पक्षप्रवेश केल्यानंतर माझी पहिलीच त्यांची आज भेट होत होती आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानले की मला आपण संधी दिली। नांदेडला त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आणि मग जनरली राजकीय परिस्थिती संदर्भात त्यांना माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा तर होणारच। नांदेडची विद्यमान परिस्थिती जनरली येणाऱ्या आगामी लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये त्यांना अवगत केलं आहे। 5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये किती बोलू शकतो माणूस? मुद्दा एवढाच आहे की त्यांचं येत असताना स्वागत आपल्या जिल्ह्यात मी करणं ह्याला एक वेगळं माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे आणि मग त्यांचं स्वागत करणं हा त्याचा हेतू आहे आणि 5 मिनिटं त्यांना एक साधारण हिरगुजमाई झाली, त्यांची भेट झाली।